नमस्कार. मी सायकॉलॉजिकल न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी. आता कोणी मला असं विचारेल, की "तू ही पदवी कुठून घेतलेली आहेस?" सायकॉलॉजिकल न्यूमरोलॉजिस्टची. तर तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे जगामध्ये अशी कुठलीही पदवी उपलब्ध नाहीये. पण तरी सुद्धा माझ्याकडे ती आहे. कशी? मी स्वतःला दिलेली आहे ती पदवी. म्हणजे हे बघा, मी सायकॉलॉजीचा अभ्यास केला. मी न्यूमरोलॉजीचा अभ्यास केला. दोन्हींमध्ये मी पदवी म्हणजे काय म्हणता येईल, पदवी मिळवली किंवा सर्टिफिकेशन केलं आणि मग माझ्या स्वतःच्या लॉजिकल बुद्धीच्या आधारे मी दोन्ही शास्त्रांना कंबाईन केलं आणि मला कळलं, ओह माय गॉड! ह्याच्यामध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत. ह्याच्यामध्ये किती अं, म्हणजे किती काय म्हणता येईल, ह्याच्यामध्ये असं वाटतं की हे दोन्ही एकच शास्त्र आहे. रादर ज्या लोकांनी हे शास्त्र निर्माण केले, म्हणजे ज्याने कोणी सायकॉलॉजी हा विषय शोधला असेल, आता समजा सायकॉलॉजी या विषयाचं क्रेडिट आपण सिगमंड फ्राइड नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना देतो. तर ते असेल आणि हे जे आपलं न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी हे जे ऑकल्ट सायन्स आहे, तर हे आपल्या प्राचीन पुरातन ऋषीमुनींनी निर्माण केलेलं आहे. पण या दोन्हींमध्ये किती साम्य आहे, त्याचं कारण आहे, हे दोन्ही शास्त्र निर्माण करणाऱ्या माणसांचे उद्देश एकच होते. माणसाचं आयुष्य सोपं करणे, सुखकर करणे, ईझी करणे, कम्फर्टेबल करणे, आनंदी करणे, समाधानयुक्त करणे, मनःशांतीयुक्त करणे, तृप्तता पूर्ण करणे, चिंतामुक्त करणे, वगैरे, वगैरे, वगैरे. म्हणजे जे काही चांगलं आहे ते माणसाला मिळावं आणि जे काही वाईट आहे ते माणसाला मिळू नये किंवा त्यापासून माणूस दूर राहावा, त्यापासून माणूस वाचावा, त्याचा बचाव व्हावा वाईट गोष्टींपासून. म्हणून हे शास्त्र या शास्त्रकारांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून मी एक जेव्हा मी म्हणजे न्यूमरोलॉजी कन्सल्टेशन करताना समोरच्याला माझी ओळख करून देते, तेव्हा मी त्याला असं सांगते, की मी नुसती न्यूमरोलॉजिस्ट नाहीये. मी सायकॉलॉजिकल न्यूमरोलॉजिस्ट आहे आणि या संदर्भाने माझा स्वतःचा जो मी अभ्यास केलेला आहे, त्याद्वारे मी जे काही प्रेडिक्शन लोकांना सांगते, त्याद्वारे मी त्यांना त्यांच्याबद्दल जे काही सांगते ना, ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप अचूक, खूप तंतोतंत, खूप जसंच्या तसं, खूप ॲक्युरेट लागू होतं. आणि ते लोक असे सरप्राईज्ड असतात. "ओह माय गॉड! हे एवढं अचूक आहे मॅडमनी सांगितलंच कसं?" जसं मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं ना, की ह्या न्यूमरोलॉजी किंवा या ऑकल्ट शास्त्रावर विश्वास म्हणजे या शास्त्राबद्दल जगामध्ये 2च प्रकारचे लोक आपल्याला आढळतात, की एक असतो एक कॅटेगरी, की ज्यांना हे शास्त्र पूर्णपणे भोंदू वाटतं आणि ज्यांना हे शास्त्र पूर्ण 1,00,000% विश्वासार्ह वाटतं. मग हे कशामुळे होतं? तर ज्यांनी कोणी त्यांना हे शास्त्र किंवा त्यांच्याबद्दल जे सांगितलेलं आहे, ते चूक सांगितलं की अचूक सांगितलं, यावर त्यांचं मत ठरतं की नाही. मग ज्यांना अचूकपणे सांगितलेलं आहे, ते ऑब्व्हियसली याच्यावर विश्वास ठेवतात आणि ज्यांना कोणाला बिचाऱ्यांना योग्य पद्धतीने हे शास्त्र समजूनच सांगितलं नाही किंवा त्यांच्या आयुष्यातला त्याचा संदर्भच समजून सांगितलं नाही, त्यांचा याच्यावर म्हणजे विश्वास बसत नाही किंवा त्यांना हे अंधश्रद्धा वाटतं, त्यांना हे भोंदूगिरी वाटतं, की कुठेतरी पृथ्वीवर कुठेतरी आपल्या ब्रह्मांडात कोणतेतरी ग्रह तारे बसलेले आहेत आणि ते बरं कसं काय आपल्यावर प्रभाव टाकत असतील किंवा आपला तो विशिष्ट मोबाईल नंबर तो बरा कसा आपल्या आयुष्यावर इम्पॅक्ट करत असेल. आपली जन्माची तारीख ती भले काय आपल्यावर कसा बरं प्रभाव टाकत असेल, काहीतरी भोंदूगिरी करतात. हे लोकांना काहीही सांगतात. ह्यांना ना काही कळतच नाही. हे ना अंधश्रद्धा होईल. असं म्हणून ते आपल्याला टॅग लावतात. आणि ज्यांना या शास्त्राचं खरं सायंटिफिक हे शास्त्र समजून सांगितलेलं आहे, ते मात्र या शास्त्राच्या आधारे आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी करतात. आयुष्याचे बरेच महत्त्वाचे निर्णय घेतात आणि ते सक्सेसफुल होतात. तर या सगळ्या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर आपण सायंटिफिकली न्यूमरोलॉजी हे शास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र किंवा ग्रहांची ही जी संकल्पना आहे, ही सायंटिफिकली किंवा सायकॉलॉजिकली कशी समजून घ्यायची हे बघत आहोत. तर हे बघत असताना आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ते म्हणजे हे ज्योतिषशास्त्र किंवा हे न्यूमरोलॉजी शास्त्र किंवा हे फेस रीडिंग, हस्तरेषा, टॅरो कार्ड, सन साइन हे सगळे शास्त्र आपल्याला आपलं भविष्य किंवा अचूक भविष्य सांगू शकतात का? आणि या शास्त्राकडे आकर्षित होणाऱ्या मंडळींचा हाच प्रमुख प्रश्न असतो, की आम्हाला आमचं भविष्य सांगा. प्रत्येक माणसाला त्याचं भविष्य जाणून घ्यायचं असतं. हो की नाही? ही एक ह्युमन सायकॉलॉजी आहे की नाही? प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं, माझं भविष्य काय ते सांगा. आता या प्रश्नाचं उत्तर आपण थोडंसं फिलॉसॉफीमध्ये जाऊन शोधूया, की माणसाला त्याचं भविष्य का जाणून घ्यायचं असतं? म्हणजे ज्यांना आपलं भविष्य म्हणजे जाणून घ्यायचं असतं ना, बरेच लोक त्यांना मूर्ख म्हणतात, की ज्या ज्या लोकांचा या न्यूमरोलॉजी वगैरेवर विश्वास नाही, ॲस्ट्रोलॉजीवर त्यांना काय वाटतं, की हा मूर्खच आहे. त्या ज्योतिषाकडे जातो आणि त्याला म्हणतो माझं भविष्य सांग. असं कोणी कोणाचं भविष्य सांगू शकत असतं का? हा ना मूर्खच आहे. असं म्हणून ते त्या बिचाऱ्याला हे करतात. पण खरं तर
प्रत्येकच माणसाच्या मनात त्याला त्याचं भविष्य जाणून घेण्याबद्दलची एक आस असते, एक इच्छा असते, एक उत्सुकता सॉरी एक उत्सुकता किंवा एक कुतूहल असतं. याला आपण सगळ्यात जास्त कुतूहल असं नाव देऊया, कारण माणूस म्हटल्यावर माणसाच्या आत कुतूहल नावाची एक गोष्ट असते. तसं आपल्या भविष्यात नक्की काय असेल, एक कुतूहल प्रत्येकाला असतं. एक बालसुलभ कुतूहल आपण याला म्हणू. काही माणसं कदाचित याला खूप गांभीर्याने घेत नाही. म्हणजे तसे ते तेवढे स्थितप्रज्ञ, तेवढे बुद्धिमान असतात. पण त्यांना एक एक जसं लहान मुलांना नाही का कुतूहल असतं प्रत्येक गोष्टीचं, तसं ते एक एक निरागस कुतूहल असतं. त्यांना बाकी काही विषय नसतो. तर अ, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की कसं हे शास्त्र सांगतं का, भविष्य सांगतं का? खरंच आहे का ह्याच्यामध्ये तशा काही क्षमता? तर तत्पूर्वी मी जी फिलॉसॉफी म्हणत होते ती आपण थोडीशी समजून घेऊया, की बेसिकली माणसाला भविष्य जाणून घ्यायचं असतं म्हणजे काय जाणून घ्यायचं असतं? नक्की काय? माझं भविष्य या शब्दामध्ये नक्की त्याला काय अभिप्रेत असतं? काय जाणून घेणं अपेक्षित असतं? काय समजून घेणं अपेक्षित असतं? काय समजण्याची त्याची उत्सुकता असते? तर व्यक्तीला ना 2च गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. पहिली गोष्ट अप्राप्य सुख आणि दुसरी गोष्ट अप्राप्य दुःख. कळतंय? परत एकदा समजून घ्या, की एखाद्या माणसाला जेव्हा त्याचं भविष्य जाणून घ्यायचं असतं, की माझं भविष्य काय असणार आहे? तेव्हा त्याला बेसिकली 2च गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. त्याचं किंवा त्याला मिळणारं अप्राप्य सुख आणि त्याला मिळणारं अप्राप्य दुःख. अप्राप्य या शब्दाचा अर्थ होतो, आत्तापर्यंत जे प्राप्त झालं नाही ते. आता परत एकदा ऐका ही लाईन. आत्तापर्यंत प्राप्त न झालेलं सुख, आत्तापर्यंत प्राप्त न झालेलं दुःख, हे दोन्ही त्याला जाणून घ्यायचं असतं. की जसं लोक ज्योतिषाकडे जातात आणि त्याला म्हणतात, की माझ्या कुंडलीत, माझ्या पत्रिकेत राजयोग आहे का? मग म्हणजेच त्याला काय जाणून घ्यायचं असतं माहितीये? जे सुख त्याला आत्तापर्यंत प्राप्त झालं नाही ना आणि जे त्याला सांगितलंय, की तुझ्या कुंडलीत राजयोग आहे म्हणजेच तुला ते सुख मिळणार आहे. मग त्याला ते जाणून घ्यायचं असतं, की मला ते सुख मिळणार आहे का? किंवा असं कुठलं सुख मला मिळणार आहे का? की अचानक मला एखादी सरकारी नोकरी लागणार आहे किंवा अचानक मला एखादी सत्ता मिळणार आहे, एखादं मोठं पद मिळणार आहे किंवा अचानक धनप्राप्ती होणार आहे. अचानक एखादी प्रॉपर्टी मिळणार आहे. अचानक बिझनेसमध्ये खूप मोठं फायदा मिळणार आहे, म्हणजेच धनप्राप्ती मिळणार आहे. कुठल्यातरी मार्गाने किंवा अचानक लॉटरी लागणार आहे. असं कुठलं तरी असं एखादं अचानक सुख, जे आजपर्यंत मला मिळालं नाही ते मला मिळणार आहे का? हे त्याला बेसिकली जाणून घ्यायचं असतं. आणि दुसरं, की देव न करो माझ्या नशिबात एखादं दुःख जर लिहिलेलं असेल, तर ते मला मिळणार आहे का? म्हणजे ज्योतिषाकडे येणारे बहुतांश लोक त्यांच्याकडे आपल्या लग्नाबद्दलचा प्रश्न घेऊन येतात, की माझ्या मॅरिड लाईफ बद्दल सांगा, पुढे काय होणार आहे? इव्हन ज्यांच्या लग्नाला 20, 25, 30 वर्ष झाले ना, ते पण मॅरिड लाईफ बद्दल विचारतात. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव होता. माझा स्वतःचा अनुभव, की जेव्हापासून आता मी न्यूमरोलॉजिस्ट झाले, तर आता जे आपले आसपासचे नातलग असतात, मित्रमंडळी असतात, ओळखी-पाळखीचे असतात, तर त्यांची आपली कुठे भेट झाली, समजा लग्न कार्यात, एखाद्या कार्यक्रमात इकडे-तिकडे, तर ते मला म्हणतात, "अगं, तू न्यूमरोलॉजी कन्सल्टेशन करते ना?" म्हणलं, "हो." "ए, मग मला सांग सांग ना, आमच्या मॅरिड लाईफचं फ्युचर काय आहे? किंवा आमच्या लाईफमध्ये पुढे काय होणार आहे? सांग बरं, माझी माझी जन्मतारीख ही आहे किंवा मग मी तुला एक काम करते, माझी ना मी तुला कुंडली पाठवून ठेवते." तर मॅरिड लाईफच्या स्ट्रगल बद्दल म्हणजे मग मला म्हणतो मला इतकं हसू येतं ना, मला काय वाटतं, अरे ह्यांच्या लग्नाला एवढे म्हणजे वर्ष झाले आता 20, 25, 30 व्हॉटएव्हर खूप वर्ष झाले. आता ह्यांच्या मॅरिड लाईफमध्ये काय असणार बरं? तर हे कशाला विचारताय आपल्याला? तर बेसिकली म्हणजे लग्न या संदर्भाने मी बोलते. तर असं हे लग्नाबद्दल जे विचारणारे असतात ना, तर ह्यांना बऱ्याचदा एक हे असतं, की आपल्या मॅरिड लाईफमध्ये काही संघर्ष तर नाही लिहिलेला ना किंवा मॅरिड लाईफ पासून एखादं दुःख तर आपल्या नशिबात नाहीये ना, हे त्यांना बेसिकली जाणून घ्यायचं असतं. म्हणून लोक लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना ज्योतिषाला आपल्याला कन्सल्ट करताना दिसतात. बेसिकली त्यांना हे समजून घ्यायचं असतं, की बाबा माझ्या नशिबात असं कुठलं दुःख लिहिलेलं आहे का? आणि असेल तर ते कसं टाळता येईल? जर असं आहे का, की एखादा चुकीचा जोडीदार मी सिलेक्ट करणार आहे. मग त्या जोडीदाराचा आणि माझ्या ह्याच्यात एखादा वियोग लिहिलेला आहे. आमचं नातं तुटण्याचा काही धोका आहे. आणि म्हणून मग त्यांना असं म्हणजे आपल्याला ते दुःख मिळू नये म्हणून लोक किंवा आता समजा आजकाल जसं न्यूमरोलॉजी आलं, मग न्यूमरोलॉजीमध्ये लोकं काय करतात, नवीन गाडी घेताना ते आपल्याला गाडीचा नंबर कन्सल्ट करतात, की मॅडम कुठल्या गाडीचा नंबर तुम्ही सांगा. मग त्याच्यात त्यांना काय विचारायचं असतं, की ही गाडी घेतल्यावर किंवा त्या गाडीचा असा-असा काही नंबर मी घेतला, समजा तो नंबर अनलकी असेल, तर मग एखादा ॲक्सिडेंट वगैरे होण्याचा धोका आहे का? म्हणजेच काय, त्याच्या आयुष्यात जे काही दुःख येणार आहे
ते अप्राप्य दुःख त्याला जाणून घ्यायचं असतं, म्हणून तो आपल्याकडे आलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की मग ते अप्राप्य दुःख आपल्याला येऊ नये. ते टाळता येण्यासाठी काही उपाययोजना असेल तर आत्तापासून ती करू, किंवा आत्ताच तो त्याच्यासाठी पाऊल उचलताना ते सजगपणे किंवा काय म्हणता येईल, थोडंसं कॉन्शियसली थोडंसं भान ठेवून उचलू, म्हणून तो आपल्याकडे आलेला असतो. आणि यात तर काही चुकीची नाही आहे. म्हणजे हे की आपल्याला एखादं सुख मिळणार आहे, तर त्यासाठी पावलं उचलायला काय हरकत आहे, आणि आपल्याला एखादं दुःख मिळणार आहे, तर त्यासाठीच आतापासून सावधानगिरी बाळगायला काय हरकत आहे. या दोन्ही सायकोलॉजीनी जर एखादा माणूस ज्योतिषाला आपलं भविष्य विचारत असेल, तर त्यात कशाची आली अंधश्रद्धा, त्यात कशाचा आलाय बावळटपणा, त्यात कशाचा आलाय मूर्खपणा. उलट हा तर एक कॉन्शियसपणे आपलं आयुष्य जगण्याचा एक किती चांगला मार्ग आहे. की आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना, समजा एखाद्या मुलाला करिअर करायचं आहे आणि तो गेला ज्योतिषाकडे पत्रिका घेऊन आणि त्याने विचारलं की मी कशात करिअर केलं पाहिजे. आणि समजा ज्योतिषाने त्याला सांगितलं की अरे तुझ्या ना सरकारी नोकरीचे तर खूप चांगले योग आहे, तू कर सरकारी नोकरी. समजा त्या मुलाच्या घरादारात कोणीच सरकारी नोकरी नाही, समजा त्यांची पूर्ण फॅमिली बिझनेस मधली आहे आणि या मुलाचं एक आकर्षण याचं बिझनेसकडे, यालाही वाटतं आपण बिझनेस करावं, पण अचानक त्याची त्या ज्योतिषाची गाठभेट पडली, त्याने ज्योतिषाला कुतूहल म्हणून विचारलं आणि ज्योतिषाने त्याला असं सांगितलं की ठीक आहे, तुमच्या घरात कोणी सरकारी नसेल तर नोकरीचं नाहीये, ठीक आहे, पण तुझ्या ह्याच्यात मात्र चांगली प्रबळ योग आहे, तू कर सरकारी नोकरी. आणि कर्मधर्म संयोगाने त्या मुलांनी केलं, तो पास झाला, तर चांगलंच झालं ना, वाईट कुठे काय झालं त्याचं. काहीतरी त्याचं स्वतःची डेस्टिनी त्याला एखाद्या चांगल्या दिशेने घेऊन जात असेल आणि त्या दृष्टीने त्याला एखाद्याने मार्गदर्शन केलं, तर त्यात याच्यात कशात आली अंधश्रद्धा, ही कसली आली भोंदूगिरी, ही कसली आली फसवेगिरी. त्याच्यामुळे उगाच कारण नसताना ज्योतिषाला बदनाम करणारे हे जे बुद्धिजीवी आहेत ना, हे हे बुद्धिजीवी जरा म्हणजे कधी कधी ना एक्स्ट्रीम पद्धतीने वागतात. हे वागणं त्यांनी बंद केलं पाहिजे. कारण जसं मी सांगितलं की आपल्या जे सुख आपल्या नशिबात लिहिलेलं आहे, ते जर अशा कुठल्या मार्गाने आपल्याला मिळत असेल आणि समोरच्याने आपल्याला तसं काही सांगून ठेवलं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले आणि मिळालं ते सुख, तर बिघडलं कुठे. किंवा आपल्या नशिबात एखादं दुःख लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला एखाद्याने आधीच अलर्ट केलं आणि आपण त्या दुःखापासून वाचण्यासाठी केली एखादी उपाययोजना आणि खरंच ते दुःख टळलं, तर त्यात बिघडलं कुठे, चांगलंच आहे ना ते. आयुष्यात शेवटी अल्टिमेटली माणसाला काय पाहिजे असतं, तुम्ही बुद्धिजीवी असा, नाही तर तुम्ही अंधश्रद्धाळू असा, तुम्ही श्रीमंत असा, तुम्ही गरीब असा, तुम्ही कोणीही असा, तुम्ही स्त्री असा, तुम्ही पुरुष असा, कुठलीही जातीचे असा, धर्माचे असा, देशाचे असता, माणूस म्हणून अल्टिमेटली प्रत्येकाला पाहिजे काय असतं, की आपल्याला आयुष्य जगताना कमीत कमी दुःख यावे आणि जास्तीत जास्त सुख यावं. आपलं सुखाचं पारडं नेहमी जड राहावं आणि दुःखाचं पारडं नेहमी खाली राहावं, हलकं राहावं, कमजोर राहावं, कमकुवत राहावं. ही तर व्हेरी बेसिक ह्युमन सायकोलॉजी आहे ना. मग त्यासाठी जर एखादा माणूस अशा एखाद्या शास्त्राची मदत घेत असेल, तर त्यात चुकलं काय, त्यात गैर काय, त्यात अंधश्रद्धा काय, त्यात देवभोळेपणा काय, त्यात मूर्खपणा काय, त्यात बेअक्लीपणा काय, त्यात बुद्धी गहाण टाकण्यासारखं काय. त्याच्यामुळे कृपया हे शास्त्र तुम्ही आता या शास्त्राच्या किती आहारी जायचं, किती याच्यावर अवलंबून राहायचं आणि किती नाही, हे याच्यामधलं संतुलन माणसाने जरूर सांगितलं पाहिजे. कारण हे शास्त्र म्हणजे काय जसंच्या तसं नाहीये, हे शेवटी हे पण एका अंदाजावरच आधारलेलं शास्त्र आहे. तर त्याचं भान तर प्रत्येकाने बाळगलं पाहिजे, त्याच्यासाठी मी ऍग्री करते. पण म्हणून पूर्णपणेच तुम्ही हे शास्त्र नाकारता आहात आणि याची खिल्ली उडवता आहात, याला अंधश्रद्धा म्हणून हिनवता आहात, तर हे काही लोकांचं चुकतं आहे. तर आपण भविष्याच्या संदर्भाने बोलत होतो की माणसाला भविष्य जाणून घ्यायचं असतं, म्हणजे काय, तर हेच जे मी आता सांगितलं की आपल्याला आपल्या भूतकाळात वर्तमान काळात जे काही आपलं आयुष्य आतापर्यंत गेलं तसं गेलं, पण इथून पुढे तरी आपल्याला काहीतरी अजून चांगलं सुख मिळावं, ही अपेक्षा प्रत्येकाची असते. आणि आतापर्यंत या आधी मी माझ्या आयुष्यात काय दुःख उपभोगलं ते उपभोगलं, पण याच्यानंतर तरी आयुष्यात मला माझ्या वाटेल जर काही दुःख असेल तर ते कमी मिळावं. या दोन गोष्टींसाठी माणूस त्याच्या भविष्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतो आणि त्याच्यात काहीही गैर नाहीये. तर या संदर्भाने मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हो, ज्योतिषशास्त्र तुम्हाला तुमचं भविष्य जरूर सांगतं. पण 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 तुमचं भविष्य जेव्हा ते तुम्हाला सांगतं, तेव्हा ऍक्च्युली भविष्यात घडणाऱ्या घटना ते तुम्हाला सांगत नाही. तिथे घटना सांगणं अपेक्षित नाहीये. या शास्त्राने तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटना सांगाव्या अशी अपेक्षा तुम्ही करू नका. तर जसं मी सांगितलं ना, की जर ती घटना वाईट असेल भविष्यात घडणारी, तर तिचा परिणाम आणि प्रभाव कमी कसा करायचा, यासाठी तुम्हाला ज्योतिषशास्त्र मदत करेल. आणि तुमच्या भविष्यात जर एखादी चांगली घटना घडणार असेल, तर त्याचा परिणाम वाढवायचा कसा, त्याचा फायदा जास्तीत जास्त कसा करून घ्यायचा, हे तुम्हाला ज्योतिष अगदी अचूकपणे सांगेल. ज्योतिष, न्यूमरोलॉजी सगळं. त्याच्यामुळे तुम्ही घटनांचं विश्लेषण करायला जाऊ नका. उदाहरणार्थ,
की माझ्या मॅरिड लाईफमध्ये सांगा, माझं लग्न लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल? सांगा. हे जेव्हा प्रश्न घेऊन तुम्ही जाता, अरे हुशार प्राण्यांनो, तुमचं लग्न लव्ह मॅरेज हो किंवा अरेंज मॅरेज हो, काय फरक पडणार आहे? महत्वाचं हे आहे की तुम्हाला चांगला जोडीदार मिळाला पाहिजे, की ज्याच्यासोबत तुम्ही सुखाने आयुष्य घालवू शकणार. हा तुमचा उद्देश आहे की नाही? मग लव्ह मॅरेज हो किंवा अरेंज मॅरेज हो, तुमचं लव्ह मॅरेज झालं तर सरकार काय तुम्हाला पैसे देणार आहे का? अरेंज मॅरेज झालं तर नातलग तुम्हाला कमी आहेर करणार आहे का? मग तुम्हाला कशाला हा फालतू प्रश्न पडला पाहिजे, की सांगा मॅडम लव्ह मॅरेज होणार आहे का अरेंज मॅरेज होणार आहे? तुमचा उद्देश काय असला पाहिजे, की माझं लग्न ज्याच्या कोणाशी होईल, जो कोणी जोडीदार मला मिळेल ना, तो चांगला मिळाला पाहिजे. त्याची माझी ट्युनिंग छान जुळली पाहिजे. आमचा संसार चांगला झाला पाहिजे. आमचे लेकरं-बाळं सुदृढ झाले पाहिजे. आणि त्यासाठी मी काय करू शकतो? माझ्यामध्ये काही इम्प्रुव्हायझेशनचा स्कोप आहे का? माझ्या कुंडलीतला एखादा ग्रह खराब आहे का? म्हणजेच माझ्यामध्ये काही गुणांची कमतरता आहे का? आणि ते मी एन्हान्स करून कसा चांगला पार्टनर अट्रॅक्ट करू शकतो? हा तुमचा उद्देश असला पाहिजे की नाही? मग तुम्ही कशाला ज्योतिषाला हे विचारायला जाता, की लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल? म्हणजे हा हा मूर्खपणा आहे. तर असं नका करू. ज्योतिषाकडे जाताना, न्यूमरोलॉजी वाल्याकडे जाताना ना, ही घटना घडणार आहे की नाही हे नका त्याला सांगायला सांगू. तुमच्यामध्ये काय कमी आहे आणि जे कमी आहे ते कसं वाढवायचं आणि जे जास्त आहे, की जे तुम्हाला निगेटिव्हली इम्पॅक्ट करत आहे, त्याचा प्रभाव कसा कमी करायचा, हे त्यांना विचारा. याचं विश्लेषण त्यांच्याकडून मागा. आणि ते एकदा तुम्ही बदललं ना, ते तुम्ही एकदा सुधरवलं ना, की तुमचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे. म्हणजे कसं, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. शेतकरी आहे. ठीक आहे. आता शेतकऱ्याला काय आहे, की त्याला यावर्षी त्याला खूप चांगलं धनधान्याचं उत्पादन व्हावं अशी त्याची इच्छा आहे. बरोबर? म्हणजेच शेतकऱ्याला काय पाहिजे, धनप्राप्ती व्हायला हवी आहे या वर्षात. मग यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? तर उन्हाळ्याच्या दिवसात त्याने त्याचं शेत जे आहे ते स्वच्छ करून ठेवलं पाहिजे. जमिनीत जे काही हे असतील, तृण असतील, हे असतील, ते असतील, ते काढून जमीन चांगली करून ठेवली पाहिजे. मग उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा येतो. मग पावसाळ्यात त्याने काय केलं पाहिजे? पेरणी केली पाहिजे जमिनीमध्ये. पेरणी केल्यानंतर पुढे जो म्हणजे आता समजा एक्स्ट्रीम पावसाळ्याच्या काळात आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी त्या पिकांकडे लक्ष दिलं पाहिजे. जास्त पावसातून त्यांचा बचाव करण्यासाठी तशा उपाययोजना केल्या पाहिजे. श जे वेळोवेळी त्याला खत दिलं पाहिजे, त्याचं पोषण केलं पाहिजे. समजा त्याच्यावर काही एखादा रोग पडला, हे पडलं, तर त्याच्यापासून संरक्षणासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणजे वेळोवेळी त्याला त्या पिकासाठी जे काही करणं गरजेचं आहे त्याने ते केलं पाहिजे. आणि या सगळ्या प्रोसिजर जेव्हा तो फॉलो करेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा तो करेल, तेव्हा जेव्हा पीक म्हणजे सुगीचे दिवस येतील किंवा पिकाचं फ्रूट येण्याचे किंवा काय म्हणता येईल कापणीचे दिवस येतील, तेव्हा ऑब्व्हियसली त्याला चांगलंच उत्पादन होणार आहे ना. का? कारण सुगीच्या काळात चांगलं उत्पादन होण्यासाठी त्याने प्रत्येक सीझनमध्ये चांगलं पीक येण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते केलेलं आहे. मग वेळोवेळी जे काही करणं गरजेचं आहे ते त्याने केलं, तर ऑब्व्हियसली त्याचं भविष्य सुरक्षितच झालं ना. त्याच्या भविष्यात त्याला धनप्राप्ती प्राप्तच झाली ना. पण समजा शेतकऱ्याने उन्हाळ्याच्या दिवसात काही केलंच नाही, शेत स्वच्छ केलंच नाही, शेतीमध्ये कचरा तसाच पडलाय, काय म्हणतात जुन्या पिकाचे ते जे असतं ते स्टबन ते तसेच आहेत, सगळं तसंच आहे. मग त्याने शेतच साफ नाही केलं, पेरणीसाठी शेत रेडीच नाही केलं. पेरणीच्या दिवसात नीट पेरणीच केली नाही. मग जास्त पाऊस पडला तर बचावासाठी काही उपाययोजनाच केल्या नाही. पिकावर रोग पडला त्याच्याकडे त्याने लक्षच दिलं नाही. त्याच्यासाठी उपाययोजनाच केल्या नाही. वेळोवेळी खत दिलं नाही. आणि मग जेव्हा सुगीचे दिवस आले किंवा पीक कापणीचा वेळ आलं, तेव्हा शेतकरी ज्योतिषाकडे गेला आणि सांगितलं, "अहो सांगा बरं यावर्षी माझा धनयोग कसा आहे? धनप्राप्तीचे माझे योग कसे आहेत?" मला सांगा, त्याच्या नशिबात धनप्राप्तीचा योग लिहिला जरी असेल, तरी तो धनप्राप्तीचा योग ऍक्टिव्हेट होणार आहे का? त्याला धनप्राप्ती होणार आहे का? नाही. त्याचं कारण आहे धनप्राप्ती होण्यासाठी जे कर्म त्याने करायला पाहिजे होतं, जे काम त्याने करायला पाहिजे होतं, ते त्याने केलेलंच नाहीये. पण हेच त्याच्या नशिबात जर धनप्राप्तीचा योग आहे आणि त्याने बिचाऱ्याने खरंच मनापासून सिरियसली गांभीर्याने पहिल्यापासून सगळ्या प्रोसिजर फॉलो केल्या, तर ऑब्व्हियसली त्याचं पीक चांगलं येईल. आणि कारण का त्याने सिन्सिअरली काम केलेलं आहे आणि जर खरंच धनप्राप्तीचा योग आहे, तर ज्या पिकातून त्याला जेवढं उत्पादन होणार आहे किंवा त्या पिकाला जेवढा हमीभाव मिळणार आहे, कदाचित त्या वर्षी अशी काहीतरी परिस्थिती येईल, अशी काहीतरी सिच्युएशन येईल, की त्या पिकाला अचानक इतकी किंमत येऊन जाईल, की त्याला त्या पिकातून जेवढी किंमत अपेक्षित होतं, की समजा प्रति क्विंटल त्याला ₹1,00,000 अपेक्षित होते. अचानक ते प्रति क्विंटल त्याला ₹3,00,000 मिळतील. म्हणजे काय धनप्राप्तीचा राजयोग ऍक्टिव्हेट झाला की नाही त्याचा. पण त्यासाठी आधी त्याला बिचाऱ्याला कर्म करावे लागले की नाही, ते तर तुम्ही करून ठेवा ना. ती प्रोसिजर तर तुम्ही करा. म्हणजे तुम्ही तुमच्या वर्तमानात काम करा. तुम्ही तुमच्या वर्तमानात काम केलं ना, की तुमचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे. तुम्ही तुमच्या वर्तमानात जे करायला पाहिजे ते केलं ना, तर तुमचं भविष्य चांगलंच असणार आहे. सिक्युअर म्हणजे सुरक्षितच असणार आहे. उज्ज्वलच असणार आहे. पण तुम्ही वर्तमानात काहीच नाही करत आहे.
या ज्योतिषाकडे जाताय, त्या ज्योतिषाकडे जाताय, टॅरो कार्डवाल्याकडे जाताय, हातात अंगठी घालताय, अजून कोणी ह्याच्याकडे जाताय, त्याच्याकडे जाताय, पाश्चात्यांकडे जाताय, भारतीयांकडे जाताय, सगळ्याकडे जाताय, फेस रिडिंगकडे, हस्तरेषावाल्याकडे, आणि प्रत्येकाला फक्त भविष्यच विचारताय की सांगा माझं नोकरीत प्रमोशन कधी होणार आहे. अरे बाबा, पण नोकरीत प्रमोशन होण्यासाठी तुझी चांगली कम्युनिकेशन स्किल नाही, तुला तुझ्या फील्ड मधल्या ज्या अपडेटेड टेक्नॉलॉजी आहे त्याचा अभ्यास नाही, तुझ्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी आहे, तू तुझं काम वेळेत पूर्ण करत नाही, म्हणजे तुझ्यामध्ये हे दोष आहेत आणि हे दोष त्या माणसाला स्वतःमधले दूर करायचे नाही, आणि तो सगळ्यांना जाऊन विचारतोय सांगा माझं प्रमोशन कधी होईल, सांगा माझं प्रमोशन कधी होईल. अशा माणसाचं प्रमोशन होणार आहे का हो? नाही ना. मग कदाचित त्याच्या ह्याच्यात प्रमोशनचे योग लिहिलेले पण असतील, पण त्याने जर स्वतःवर काम केलं नाही तर कोण त्याला प्रमोशन देणार आहे? कसं शक्य आहे? मग समजा एखादा चांगला ज्योतिषी, म्हणजे मी मी स्वतःचं गुणगान नाही करणार, पण समजा माझ्यासारखा सायकोलॉजी करणारा, सायकोलॉजी दृष्टीने याचा अभ्यास केलेला, मी जेव्हा त्याची जन्मतारीख बघेन, मग मी म्हणेल, "का हो सर, तुमची कम्युनिकेशन स्किल पुअर आहे का?" मग तो म्हणेल, "हो मॅडम." मग मी म्हणेल, "सर, तुमचा कॉन्फिडन्स लो आहे का?" मग तो म्हणेल, "हो." मग मी म्हणेल, "सर, तुम्ही तुमचं नॉलेज अपडेटेड ठेवलेलं नाहीये का?" मग तो म्हणेल, "हो मॅडम, मला ना फार काही आमच्या फील्डची लेटेस्ट माहिती नाही." मग मी त्याला सांगेल, की "हे बघा सर, तुमच्या तुम्हाला प्रमोशन मिळण्यात ना हे अडथळे आहे, की तुमच्यामध्ये हे गुण कमी पडतायत तुम्हाला प्रमोशन मिळण्यासाठी. तुम्ही एक काम करा, तुमच्या या गुणांवर काम करा. हे गुण तुम्ही एन्हान्स केले ना, की बघा तुम्हाला पुढच्या 3 महिन्यात मिळेल प्रमोशन, किंवा जेवढे लवकर तुम्ही हे गुण आत्मसात करताल, तेवढं लवकरात लवकर मिळेल तुम्हाला प्रमोशन." असा या शास्त्राचा वापर करायचा आहे. नुसतंच समोरच्याला खोटे होप्स देणं, की हो, तुला तर इतकी चांगली बायको मिळणार आहे आणि ह्याचं कशात काही नाही. हा बायकांना आया-बहिणींवरून शिव्या देतो. बायकांच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावर जाऊन बायकांना काय आरवाच्या भाषेत वाटेल तशा कमेंट करतो, आणि ह्याला हवंय की ह्याचं लग्न कधी होणार, कोण पोरगी ह्याच्याशी लग्न करणार आहे, आणि केली तरी काय ह्याच्याकडे टिकून राहणार आहे. म्हणजे काय, तुमच्या वर्तमानात तुम्ही काही दिवे लावत नाहीये, आणि जाऊन त्याला विचारताय, मॅडम राजयोग कधी ऍक्टिव्हेट होणार, मॅडम तो सिल्वर राजयोग कधी ऍक्टिव्हेट होणार, गोल्डन कधी होणार. असा कुठलाच राजयोग कधीच ऍक्टिव्हेट होत नसतो. या अर्थाने ही भोंदूगिरी जर तुम्हाला कोणी सांगत असेल ना, तर अशा ज्योतिषाकडे परत जाऊ नका. त्याला सांगा, की "हो ठीक आहे, राजयोग आहे, मान्य आहे मला, पण तो राजयोग ॲक्टिव्हेट करण्यासाठी मी स्वतःवर काय काम करणं अपेक्षित आहे ते मला सांगा." ते जर तुम्हाला त्या ज्योतिषाने, त्या न्यूमरोलॉजीवाल्यांनी सांगितलं, तरच समजा की त्याला त्याच्यातलं कळतं. आणि तो जर तुम्हाला नाही सांगू शकत आहे, नुसतंच म्हणतोय, की "हो, खूप छान मॅरिड लाईफ आहे, खूप सुंदर बायको मिळणार आहे, खूप श्रीमंत बायको मिळणार आहे, सासूरवाडीची प्रॉपर्टी मिळणार आहे." असं काहीही नसतं होत. काहीही नसतं होत. तो तुम्हाला खोटे होप्स दाखवतोय. तर त्यामुळे तुम्हाला हे शास्त्र जरूर तुमचं भविष्य उज्ज्वल करायला तुम्हाला मदत करतं. कारण हे शास्त्र तुम्हाला दिशा देण्याचं काम करतं. आणि म्हणूनच तुम्हाला तुमचं या शास्त्राद्वारे भविष्य उज्ज्वल करायचं असेल ना, तर ते जरूर करा. पण त्यासाठी आधी आपल्या वर्तमानावर लक्ष द्या. वर्तमानात काय कमी आहे, काय जास्त आहे त्याच्याकडे लक्ष द्या. स्वतःवर काम करा. आणि मग बघा, या शास्त्राच्या दिशादर्शनाने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. म्हणजेच हे शास्त्र तुम्हाला तुमचं भविष्य जरूर सांगेल. पण त्याची पूर्वअट ही आहे, की त्यासाठी आधी तुम्हाला वर्तमानात स्वतःवर गांभीर्याने काम करावं लागेल. तरच तुमच्या उज्ज्वल भविष्याची हमी हे शास्त्र तुम्हाला देईल. असं याच्या मागचं लॉजिक आहे. त्याच्यामुळे सिंपल भाषेत सांगायचं झालं तर न्यूमरोलॉजी किंवा ज्योतिषशास्त्र तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल सांगू शकतं का? तर याचे उत्तर आहेत हो आणि नाही. दोन्ही पण. कसं ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ परत एकदा ऐका, म्हणजे लक्षात येईल. पूर्ण व्हिडिओ ऐका, म्हणजे लक्षात येईल. डॉट कनेक्ट करा. आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया.